प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र PCM शाखा मंठाच्या वतीनं महाशिवरात्री निमित्त फराळाचे वाटप। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे डॉक्टर आशिष तिवारी मंठा यांनी दिलेल्या माहितीनुसार PCM पत्रकार संघ मंठा यांच्या वतीनं श्री महाशिवरात्र निमित्त दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविक स्त्री पुरुष व बालगोपाल भक्तांना श्री विठ्ठल मंदिर बोराडे गल्ली, मारुती मंदिर MSCB, विठ्ठल रुक्मिणी मंदिर घारे कॉलनी आणि जगदंबा देवी मार्ग वरील सर्व वारकरी शिक्षण संस्था येथील विद्यार्थ्यांना मंठा या ठिकाणी फराळ साहित्य वितरण करून आत्मिक संतुष्टीचा आनंद घेतला। सकाळी ठीक 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत चारही ठिकाणी हा उपक्रम राबवला। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे PCM पत्रकार संघ मंठा शाखेद्वारे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात। कार्यक्रम यशस्वीतेसाठी PCM पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। या इकडे व्हिडिओ घेतो कंटिन्यू लांब असं थोडं मागून घ्या, थोडं असं बोलवा थोडं। हां व्हिडिओ घ्या, काही जण फोटो घ्या, तू व्हिडिओ घे कंटिन्यू। या ना पाटील लोक घोषणा द्या। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज। महाशिवरात्र आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आज साजरी करत आहोत। मंठ्यामध्ये असलेला एक पत्रकार संघ, एक PCM ग्रुप ज्याला आपण म्हणतो,
हा पत्रकार संघ दरवर्षी विविध अशा प्रकारचे काही सामाजिक उपक्रम राबवत असतो. जसं मागच्या वर्षी त्याच्या अगोदर आपण याच संस्थेमध्ये अनेकदा अशा प्रकारचे मला वाटतं ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम घेतला होता, खिचडी वाटपचा कार्यक्रम घेतला होता. अशा प्रकारचे उपक्रम आपण मास्क वाटपचा सुद्धा उपक्रम घेतला होता. असे अनेक रक्तदान शिबिरं याला घेतलं होतं. असे समाज उपयोगी अशा प्रकारचे जे जे काही उपक्रम आहेत असे उपक्रम आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूनं हा पत्रकार संघ मागील अनेक वर्षापासून हे सगळं करीत आहे. मला वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि त्याच गोष्टीचा एक धागा ज्याला आपण म्हणतो समाज उपयोगी उपक्रम म्हणून आजही आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि जसं या ठिकाणी आपण बघतो की आज महाशिवरात्री, आता त्यावेळी सांगताना तुम्हाला विचारलो की महाशिवरात्रीचं काय महत्त्व आहे. आपल्या अध्यात्मामध्ये अशा प्रकारची एक शक्ती आहे की एकदा जर माणसाला अध्यात्म कळालं मग त्याच्या आयुष्याचा जर पाया हा अध्यात्म असला तर असा व्यक्ती आयुष्यभर निर्भयपणे आणि कुठल्याही संकट त्याच्या समोर जर आली, समस्या आला तर त्याला न घाबरता जगणारा अशा प्रकारचा तो स्वतःला बनवू शकतो. एवढं अध्यात्म हे माणसाच्या आयुष्यात आवश्यक आहे. तर अध्यात्म कळलं तर माणसाला आयुष्य कळतं. म्हणून आपण अध्यात्म समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं आपली जी काही संस्कृती आहे त्याच्यामध्ये विविध अशा प्रकारचे जे काही सण वार व्रत वैकल्य हे जे काही दिलेले आहेत तर हे नीटपणानं आपण समजून घेतलं तर याच्या पाठीमागं विज्ञान सुद्धा आहे. मी तर असं म्हणतो की जिथं विज्ञान संपतं तिथून पुढं अध्यात्म सुरू होतं. म्हणून अध्यात्म हे आपण नीटपणानं समजून घेतलं तर खऱ्या अर्थानं आपले जे काही पूर्वज होते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी किती डोळसपणानं आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत त्या आपल्या सगळ्याला लक्षात आल्याशिवाय राहतो. बघा आता आपण काही वेळ या ठिकाणी ओम नमः शिवायचा जप केला आणि डोळे बंद करून आपण तो जो काही मंत्रोच्चार केला तर त्या मंत्रोच्चाराची एक शक्ती आपल्या सभोवताल निर्माण झालेली आपल्याला जाणवली. आपल्या मनाची शक्ती सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमुळे समजून येते. आणि माणसाच्या मनाची शक्ती मला तरी वाटतं की जगात याच्यापेक्षा अजून काही जास्त मोठी ताकदवार शक्ती असू शकत नाही. एवढी मनाची शक्ती, एकदा मनाचा जर निग्रह झाला तर माणूस काहीही करू शकतो. अशी असंख्य अशा प्रकारची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. म्हणजे मी फक्त एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मनाचा निग्रह जर केला तर माणूस काय करू शकतो. आपल्याकडे सुधा चंद्रन नावाची एक नर्तिका आहे जिला फार मोठं नर्तिका व्हायचं होतं, ज्याला आपण डान्सर म्हणतो. पण झालं असं की तिचा एकदा अपघातामध्ये पाय मोडला. पाय मोडल्यानंतर तिला तो जयपुरी फूट जो असतो कृत्रिम पाय बसवला. कृत्रिम पाय बसवल्यानंतर साहजिकच ती थोडी हिरमुसली. तिला असं वाटलं की आता आपल्याला चांगली एक डान्सर व्हायचं होतं, नर्तिका व्हायचं होतं, पण आता आपल्याला ते शक्य नाही कारण आपल्याला आता कृत्रिम पाय बसवलेला आहे. पण हे सगळं असं झाल्यावर सुद्धा तिने काय केलं तर मनाचा निग्रह केला. मनाचा निग्रह केल्यानंतर ती तशा प्रकारचा जो जयपुरी फूट आहे कृत्रिम पाय तो लावून ती नाचत राहिली आणि ती एक सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची नर्तिका ज्याला आपण म्हणतो झाली. किंवा तिच्यावरती पुस्तकं लिहिले गेले, तिच्यावरती चित्रपट आला नाचे मयुरी नावाचा. तर नाचे मयुरी हा चित्रपट तिच्या आयुष्याची कथा सांगणार आहे. म्हणजे एकदा जर माणसाच्या मनाचा निग्रह जर झाला तर माणूस काय करू शकतो ही ताकद माणसाच्या मनाची आहे. आणि म्हणून ह्या ताकदीची जर ओळख आपल्याला करून द्यायची असेल तर ती अध्यात्माशिवाय मला वाटतं होणार नाही. म्हणून आज आपण खूप भाग्यवान आहोत. तुम्ही सगळे विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत कारण तुम्हाला अशा प्रकारच्या अध्यात्माचं सगळं शिक्षण या ठिकाणी या दोन्ही संस्थेमधून घ्यायला मिळतंय. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अध्यात्म हे आपलं मूळ आहे. एखादं झाड आपल्याला दिसतं
पण दिसतं तेवढंच झाड नसतं. ते झाड कशामुळे उभे तर त्याचे मुळं खाली पक्के आहेत म्हणून ते झाड उभे. मुळं जर पक्के नसतील तर ते झाड कोळमळून पडायला वेळ लागणार नाही. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही खूप भाग्यवान आहेत की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळतात. नसतं ते झाड कशामुळे उभे तर त्याचे मुळं खाली पक्के आहेत म्हणून ते झाड उभे. मुळं जर पक्के नसतील तर ते झाड कोळमळून पडायला वेळ लागणार नाही. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही खूप भाग्यवान आहेत की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळतात. अध्यात्म त्याच्यासोबतच तुम्ही तुमचं शिक्षण सुद्धा या ठिकाणी घेताय. आणि ज्यावेळेला अध्यात्म आणि विज्ञान हे माणसाच्या लक्षात येईल तेव्हा त्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही गोष्ट या निमित्तानं तुमच्या सगळ्या या विद्यार्थ्यांच्या समोर मला सांगावीशी वाटते. आता हा जो काही उपक्रम या ठिकाणी घेतला जातो, आज सकाळपासून हा उपक्रम पत्रकार संघाच्या वतीने घेतला जातो. सकाळी 7 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अशाच प्रकारचं साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं. त्याच्यानंतर MSCBच्या त्या मारुती मंदिरामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं. घारे कॉलनीत देखील अशा प्रकारचा ह्या उपक्रम घेण्यात आला. आणि या ठिकाणी या उपक्रमाची सांगता आपण सगळ्याच्या साक्षीने या ठिकाणी करीत आहोत. तर याच्यातला महत्वाचा उद्देश असा आहे की आपण समाजाचं देणं लागतो हा विचार फक्त या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी घेणं महत्वाचं आहे. आपल्याजवळ किती आहे याच्यावर माणूस मोठा ठरत नाही, तर आपण किती देऊ शकतो याच्यावरती माणसाचं मोठेपण ठरत असतं. म्हणजे आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. खूप लोक आहेत लक्षात घ्या, पण ज्यांचं नाव आज जगात आहे ते फक्त त्यांच्या त्यागामुळं त्यांच्या देण्यामुळं आपल्या लक्षात येत. लक्षात स्वतःच्या आयुष्याची सुद्धा पर्वा न करता समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे अशा लोकांची नावं आज 400-500 वर्ष झाले, 1000 वर्ष झाले तरी आपल्याला लक्षात आहे. पण आपल्याला जर म्हणलं की आपल्या खापर पंजोबाचं नाव सांगता येईल का? नाही सांगता येणार. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या कुळाचं जर एक 50-100 वर्ष पाठीमागं जर 100-200 वर्ष जरी जायचं म्हणलं तर आपल्याला आठवत नाही. पण आपल्याला जर असे काही महामानव होऊन गेले त्यांचं जर नाव सांगितलं तर मग मात्र आपल्याला नक्की माहिती. त्याचं कारण हे की त्यांनी दिलंय आणि जो देतो तो चिरकाल लोकांच्या लक्षात राहत असतो. जो फक्त स्वतःसाठी काही करत असतो तो कालांतरानं विस्मरणात जातो, त्याला कोणीही ओळखत नाही. स्वतः पुरतं जगणं म्हणजे जगणं नसतं, तर आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार घेऊन जर कोणी जगलं आणि आपल्या परीने जेवढं होईल तेवढं आपण जर देत राहिलो तर त्याच्यावरूनच आपलं सगळं मोठेपण होत असतं. म्हणून आयुष्यामध्ये जितकं आपल्याला शक्य होईल तितकं देण्याचं आणि समाजासाठी काहीतरी समर्पण करण्याची भावना जरी या निमित्तानं आपण ठेवली तर मला वाटतं अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं फलित झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर रामेश्वर महाराज नालेगावकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिट शब्द बोला. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माचित शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाद्या पहा. आज या ठिकाणी उपस्थित सर्व परमार्थ प्रेमी मंडळी, आज असणारा महाशिवरात्रीचा पर्व काळ आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उदयसिंह बोराडे भाऊ शिवसेना तालुका प्रमुख, त्याचबरोबर प्राध्यापक प्रदीप देशमुख सर, डॉक्टर आशिष तिवारी सर तालुका अध्यक्ष पत्रकार संघ, त्याचबरोबर मोरेश्वर भाऊ बोराडे, योगेश भाऊ गणगे उपाध्यक्ष पत्रकार संघ,
रवी भाऊ बोराडे, सचिव जीवन काळे, सदस्य सर्व असणारे या ठिकाणी, हरिभक्तीपरायण दत्ता भाऊ खरात, त्याचबरोबर जाधव भाऊ, सोनाजी जाधव भाऊ, विशाल सर वाया आणि गडदे सर, या ठिकाणी आपण सर्व उपस्थित, मला या ठिकाणी बोलण्याचा चान्स दिलाय. या निमित्ताने मी एवढं सांगेल की किती हा अट्टहास, किती तळमळ सर्व असणारे आमचे हे परिवाराची आज महाशिवरात्रीचं फराळ देण्याकरता 3-4 दिवसापासून सारखे असणारे निवेदन, तळमळ, धावपळ. आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून विठ्ठल मंदिर, घारे कॉलनी, हनुमान मंदिर, MECB मंदिर आणि आपल्या संस्थे फराळाचं वाटप. खरोखर या ठिकाणी देशमुख सरांनी अगदी मोलाचं मार्गदर्शन केलंय. आता बोलण्यासाठी तर काही शिल्लक शब्द राहिलेला नाही माझ्यासाठी, तर खूप काही सरांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. एवढं सांगेल, शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र. शिव, सदाशिव, महादेव. आज जर आपण शिवाबद्दल जर बोलायचं म्हटलं, आजच्या दिवशी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या नामाचा जर आपण जप केला तर महाराज म्हणतात, तयान बाधी क्रोध काम, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. कारण का तर महादेव हा भोळा देव आहे, महादेव हा भाविक आहे. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.